जीवनमुक्तीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व शिवाजी महाराज, बोधिसत्व शाहू महाराज, बोधिसत्व रमाई, बोधिसत्व भीमाई, बोधिसत्व ज्योतिराव फुले, बोधिसत्व सर्व आजी माजी जेवढे जे आहे जातीव्यवस्था अंत करण्यासाठी जेवढ्या लोकांनी जे आहे कष्ट सोसले त्या सर्वांना त्रिवार अभिवादन आणि जय भीम करते. आणि तसंच बहुजन संघटकच्या सगळ्या टीमला धन्यवाद देते की त्यांनी आज बोलण्याची संधी दिली. आज मला जो आहे जो विषय दिला आहे तो म्हणजे मी बौद्ध धम्म का स्वीकारला, तर मी त्याच्यावर विवेचन सुरू करेन. पण त्याच्या आधी जाण्यास बौद्ध धम्म का स्वीकारला हे आधी कळण्यासाठी जे आहे माझं लहानपण बालपण कुठल्या वातावरणात गेलं, तिथून मी काय बघितलं किंवा त्या गोष्टीचा मी अनुभव कसा घेतला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवातीला जे आहे म्हणजे मी 3 टप्प्यामध्ये हे सगळं अनुभवच मांडेन, पण मी ह्या सगळ्या गोष्टीकडे अनुभव म्हणून कसं बघते आणि का मला बौद्ध धम्म हे सगळं बदलण्यासाठी गरजेचं वाटतंय ह्याच्यासाठी सर्वात पहिलं माझं लहानपणीचं एकतर कौटुंबिक काय परिस्थिती म्हणजे काय बॅकग्राऊंड आहे, नंतर त्याच्यानंतर जे आहे मी लहानपणी काय काय बघितलं त्याच्यामधून काय शिकले त्या वातावरणातनं, नंतर कसा माझ्या म्हणजे मी केव्हा बौद्ध धम्माच्या संपर्कात आले, आंबेडकरी चळवळीच्या संपर्कात आले आणि मी कसं बघते ह्या सगळ्या परिस्थितीकडे आणि का मग बौद्ध धम्म मी स्वीकारला, मी काय बघितलं आणि का बौद्ध धम्म स्वीकारला ह्या सगळ्या मुद्द्याकडे मी येईल. लहानपणीचं म्हणजे माझं कौटुंबिक जर काय म्हणजे काय होतं वातावरण काय होतं, तर माझा जन्म अंदमान निकोबारला झाला आहे. माझे आजोबा 60 साली अंदमान निकोबारला गेले होते आणि आम्ही ब्राह्मण कुटुंबात माझा जन्म झाला. अंदमानमध्ये जे आहे 60 साली माझे आजोबा गेले कारण म्हणजे ते एक्स सर्व्हिसमॅन होते आणि त्यांना सावरकरांचे ते मोठे भक्त होते, त्यामुळे ते अंदमानला त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि त्यांनी तिथं काम सुरू केलं आणि तिथं ते माझे आजोबा अंदमानमध्ये नावाजलेले व्यक्ती म्हणून मानले जातात आणि माझा जन्म आणि मी वाढले ते अंदमानलाच वाढले, त्यामुळे अंदमानच्या सगळ्या वातावरणाचा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम आहे. आजोबा अंदमानला असताना सुद्धा RSSचा त्यांच्यावर जे आहे परिणाम होता. म्हणजे RSSची लोक कंटिन्यू म्हणजे अंदमानमधल्या महाराष्ट्र मंडळ स्थापनेपासून ते तिथं अनेक इन्स्टिट्यूशन्समध्ये आजोबांनी मोठं काम केलं होतं आणि RSSचं घरामध्ये पण जे आहे वातावरण होतं. हे झालं माझ्या वडिलांकडूनचं वातावरण. माझ्या आजोळचं वातावरण बघायला गेलं तर आईकडच्याही कुटुंबामध्ये जे आहे RSSचं वातावरण होतं. म्हणजे माझे आजोबासुद्धा जे आहेत ते म्हणजे माझे जे आठवणी आहेत ते सगळं लहानपणी मी जेव्हा केव्हा 2 वर्षातनं एकदा यायचे तेव्हा माझे आजोबा इथं लातूरला वडवळ गावामध्ये शिक्षक म्हणून होते तेव्हा. आणि आजोबांची माझ्या म्हणजे आईच्या वडिलांची खासियत होती की जिथं जायचे तिथं ते शाखा सुरू करायचे लगेच आणि तसंच म्हणजे ते इतके म्हणजे ते प्रामाणिकपणे शाखेचं कंटिन्यू त्यांनी जिथं गेले तिथं चालू केलं. त्याचं एक उदाहरण देते म्हणजे ते फक्त 2 महिन्यासाठी अंदमानला आले होते आणि त्या 2 महिन्यात त्यांना इतकी हातोटी होती त्या गोष्टीची की त्यांनी त्या 2 महिन्यामध्ये तिथं मुलांना गोळा केलं आजूबाजूच्या सगळ्या, तिथं शाखा चालू केली, तिथं मुलांना लहान मुलांना शिकवून त्यांनी नेतृत्व दिलं आणि तिथं शाखा बऱ्याच दिवस नंतर चालली. तर असं आजोबांकडेही जे आहे RSSचं वातावरण होतं. म्हणजे त्या अर्थाने सांगायला गेलं तर हे का सांगते तर मी जे आहे हे RSSची तिसरी पिढी म्हणजे मधली पिढी खूप ॲक्टिव्ह म्हणजे माझ्या वडिलांकडची मधली पिढी खूप ॲक्टिव्ह RSSमध्ये नाही राहिली पण संपर्कात राहिली, येणं जाणं घरी असायचं आणि माझ्या आजोबाकडचे तर दुसरी पिढीसुद्धा बऱ्यापैकी RSSमध्ये ॲक्टिव्ह आहे. तर अशा पद्धतीनं मी जे आहे हे RSSची तिसरी पिढीची व्यक्ती आहे. तर हे का सांगते आहे तर मी आणि माझ्या वयाचे जे इतर पोरं आहेत ते काय विचारधारा घेऊन मोठे झाले किंवा त्यांनी आजूबाजूला आपल्या घरात काय वातावरण दिसलं ह्याच्यामधून सुद्धा जे आहे RSSचा कुठपर्यंत जे आहे तुमची विचार करण्याची हे नेते आणि कुठं मर्यादा येते त्याची हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. तर अशा पद्धतीने दोन्हीकडचे जे RSSची हे तिसऱ्या पिढीचे पण माझ्या वडिलांकडचे जे आजोबा होते ते तसं थोडं एक्स सर्व्हिसमॅन म्हणून खूप ठिकाणी फिरल्यामुळं खूप वेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळं थोडंसं वातावरण आमच्या घरी जरासं लिबरल म्हणायला हरकत नाही आहे आणि ब्राह्मणांमध्ये
मागील अनेक म्हणजे पिढ्या ज्या आहेत हिंदू समाज सुधारण्याच्या माध्यमातून आणि स्त्रियांच्या प्रश्नावर काही प्रश्नांवर बोललं गेलं आणि काम झालेलं असल्यामुळं स्त्रियांना जे स्वातंत्र्य काही प्रमाणात जो दिलं जातं तर ते स्वातंत्र्य मीही उपभोगलं आणि त्यामुळं थोडं लिबरल वातावरणाचा फायदा मलाही भेटला. म्हणजे ह्याची काही उदाहरणं देता येतील की शिक्षणामध्ये मला घरच्यांकडून कधी हे नाही झालं की हिथं शिक्षण जे आहे थांबव किंवा काय शिक्षण देणार नाही असं कधी वातावरण निर्माण नाही झालं. तसंच हे सुद्धा की म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं म्हणलं आमच्या शाळेमध्ये एकदा एनसीसीचं सुरू होतं, प्रवेश सुरू होता आणि माझ्या इतर सगळ्या मैत्रिणींनी म्हटलं की मला घरी जाऊन विचारून यावं लागेल. पण तेव्हा जे आहे मला तसं विचारायची गरज नव्हती पडली. मला माहिती होतं की अलाउ करते. तर अशा पद्धतीनं जे काही आधीचे जे हिंदूंमध्ये जे काही स्त्रियांच्या बाबत जे झालेले आहेत तर त्याचे फायदे प्रिव्हिलेजेस जे आहेत ते काही प्रमाणात मलाही भेटले, म्हणजे ते मला भेटलेले होते. आता लोकांना प्रश्न पडेल की ठीक आहे शिक्षणामध्ये काही अडचण नाही, मिडल क्लासचं हे होतं. माझे वडील हे फॉरेस्ट रेंजर होते तर घरी मध्यमवर्गीय वातावरण होतं आणि सोयीसुविधा होत्या. आत्ता म्हणजे इतरांच्या तुलनेत बघायला गेलं तर बऱ्यापैकी सोयीसुविधा चांगल्या होत्या आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये काय कशासाठी मग हे करण्याची गरज आहे. तर ह्या मुद्द्याकडे मी येईनच पुढं. पण त्याच्या आधी मला थोडंसं मी अंदमानला राहिल्याचा तिथल्या वातावरणाचा काय माझ्यावर हे म्हणजे जसं मी सांगितलं की मी अंदमानला राहायला होते आणि अंदमानमध्ये तसं म्हणायला गेलं तर म्हणजे आत्ता दिसतंय की तिथंही जातीव्यवस्था होती, पण त्या काळाला वाटत होतं की तिथं काही नाही आहे आणि इतकी घट्ट नव्हतीच. म्हणजे जशी इथं मेनलँडमध्ये आम्ही तिथं असताना ह्या मुख्य भूमी ह्याला मेनलँड, पूर्ण भारताच्या ह्याला मेनलँड म्हणायचो. तर इथं जेवढी ती घट्ट होती तेवढी ती तिथं नक्कीच नव्हती. म्हणजे मित्रमैत्रिणी हे जात बघून केले जायचे नाही किंवा आम्ही कधी आमच्या पालकांनी तर तेव्हा कधी विचारलं नाही आणि आम्हाला माहीत नव्हतं. पण हे सगळं झालं, ह्या सगळ्याचा काय परिणाम पडला तर दोन गोष्टी. हे का मी हे सांगते तर अंदमानमध्ये असल्याच्या काही गोष्टीचा परिणाम आमच्यावर पडला. म्हणजे एक मेट्रो म्हणजे तिथं सगळ्या म्हणजे सगळ्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमधली लोकं आणि वेगळ्या वेगळ्या जातीची लोकं अंदमानमध्ये राहायला होती आणि त्यामुळं एक मेट्रो म्हणजे तसं एक मिक्स वातावरण होतं आणि त्याचा एक पडसाद आमच्यावर पडला की आम्ही असं जग काही प्रमाणात तरी आम्हाला असा विश्वास मला असा विश्वास बसला की असं असू शकतं बिना जाती व्यवस्थेचं जग असू शकतं असा थोडा विश्वास. त्याची अंडरस्टँडिंग नव्हती, त्याची काही समज नव्हती कसं करायचं काय करायचं, पण असं असू शकतं. काही गरजेचं नाही की जात बघूनच तुम्ही म्हणजे मी जेव्हा 2 वर्षांनी इथं यायचे आणि माझे घरचे मला म्हणायचे की नाही जाती व्यवस्था ही महत्त्वाची आहे आणि त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, तेव्हा मला तसं वाटायचं नाही. कारण तसं थोडंसं एक वातावरण जे आहे अंदमानमध्ये जगल्यामुळं थोडंसं होतं. दुसरं एक जे महत्त्वाचा रोल प्ले केला प्रश्न निर्माण होण्यामध्ये माझ्या मनामध्ये तो म्हणजे अंदमानमध्ये जे बाहेर म्हणजे इथून जे गेलेले असायचे काही कालावधीसाठी तर ते आता माझे कुटुंब ब्राह्मण होतं आणि अशी चर्चा म्हणजे तिथले जे जन्मलेले लोक आहेत अंदमानमध्ये जन्मलेले लोक आहेत किंवा खूप पिढ्यांपासून तिथं राहत आहेत तर तिथं त्यांना लोकल असं म्हटलं जायचं. आणि लोकल लोकांबाबत जे आहे एक वाईट मत ते खालचे आहेत किंवा त्यांना काही संस्कार नाहीत किंवा ते लोक जे आहे म्हणजे बाहेरून आलेल्या ह्यांचे बघतात, पोरी नादाला लावतात किंवा पोरं नादाला लावतात मुली असल्या तिकडच्या आणि मग हे करतात, लग्न करून घेतात इत्यादी जे आहे चर्चा घरी सुद्धा चालायच्या. आता मी तिथंच जन्मली असल्यामुळं तो माझ्यामध्ये एक आयडेंटिटी चा हे होता असं माझं मत आहे की मी कुठंतरी स्वतःला लोकल म्हणून पण आयडेंटिफाय करायचे आणि ब्राह्मण म्हणून पण तेव्हा हे करायचे आणि मी नेमकी कोण आहे. मग लोकलबाबत काही बोललं तरी मला वाईट वाटायचं. तर ह्या सगळ्या आयडेंटिटीच्या ह्याच्यामध्ये मला काही प्रश्न पडले आणि हे सगळ्या प्रश्न पडण्याचाही नंतर माझ्या बदल होण्यामध्ये परिणाम पडला असं मला वाटतं. आता परत जे आहे ह्या मुद्द्याकडे की ह्या सगळ्या वातावरणामुळं घरी थोडंसं म्हणजे वातावरण थोडंसं अंदमानमध्ये असल्यामुळं वेगळं होतं. ह्या अंदमानमध्ये असलेल्या वेगळ्या वातावरणामध्ये घराचं वातावरण कसं होतं तर आता ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही मुख्य भूमीमध्ये नव्हतो, मुख्य भूमीपासून वेगळे होतो आणि तिथं पूर्ण वेगळ्या भारताभराच्या वेगळ्या वेगळ्या राज्यातली लोकं वेगळ्या वेगळ्या जातीतली लोकं एकत्र राहत होती. माझी आई होती ती एकदम गावाकडनं लातूरच्या गावामधून आणि जाती व्यवस्था कट्टर पाळणारी
म्हणजे स्त्रियांचंही म्हणजे ते सगळं प्रॉपर जे आहे ऑर्थोडॉक्स ह्याच्यामधून ती वाढली होती, तशीच ती आली होती. म्हणजे इथपर्यंत की तिथं कामाला जे आहे घरी असायची, पुरुष असायचे काम, म्हणजे आजोबा जेलर होते त्यामुळे घरी कामाला पुरुष असायचे. तर तेव्हा आईला असा प्रश्न पडायचा की आता पुरुषांना काम कसं सांगू, अशा पद्धतीचं. तर ह्याच्यातनं आई तिथं आली. जॉईंट फॅमिली होती, माझी आजी काही हे नव्हती आणि आईने सगळं घर सांभाळलं. तर आजोबांनी आल्या आल्या तिला सांगितलं होतं की इथं जे आहे सगळे एकत्र राहतात, त्यामुळे जात म्हणजे असं बघून जातीचं हे पाळू नकोस. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बाहेर म्हणजे मुख्य जातीच्या ह्याच्यातून थोडं बाहेर गेल्यानंतर काय होतं हे मी उदाहरण का देते. तर ते काय होतं, त्याच्यामुळे खरंच बदल झाला का आणि का नाही झाला, हे मला ह्याच्यामधून मांडायचं आहे ह्या अनुभवातून. तर माझ्या आजोबांनी कसं सांगून ठेवलं होतं, त्यामुळे जे आहे काही गोष्टी बदलल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ नॉर्मली तुम्ही ब्राह्मण कुटुंबांमध्ये गेला तर सणावारीला तुम्हाला सवाष्ण म्हणून जेव्हा बोलवायचं असतं तर ब्राह्मण कुटुंबालाच बोलवलं जातं. तर ते तिथं बोललं गेल्यामुळं जे आहे थोडं शिथिल झालं. इतर जातीच्याही लोकांना जे आहे सवाष्ण म्हणून बोलवणं सुरू झालं. किंवा सोवळं तेवढं कट्टर जे आहे नाही पाळलं जायचं. आणि घरात येणारे जाणारे वेगळ्या ह्याच्या जातीचेही लोक, तेव्हा जात कळत नव्हती पण होते तेव्हा. आणि इतर दिवशी काही नव्हतं, पण तरीही जे मला एक प्रसंग आठवतो की सणाच्या दिवशी मात्र जे आहे, म्हणजे एक प्रसंग मला आत्ताही आठवतो की इतर दिवशी आमच्या घराच्या ह्याच्या कॅम्पसमध्येच आम्ही एक झोपडी बांधली होती. आमची जागा एक जणांनी खूप वर्षापासून म्हणजे जपून ठेवण्यासाठी, तिथं लक्ष देण्यासाठी. तर इतर वेळेस ते यायचे जायचे, पाण्याला स्पर्श वगैरे करायला काही हरकत नव्हती. पण एक कुठला तरी सण होता, आता मला खूप डिटेलमध्ये लक्षात नाही आहे, पण त्या दिवशी मात्र आईने सांगितलं होतं की त्यांना इथं स्पर्श पाण्याला करू देऊ नकोस. तर इतकं बाहेर असताना सुद्धा जे आहे ते जे संस्कार आहेत तर ते असे काम करत होते. म्हणजे आई काय वाईट होती म्हणून मी हे सगळं सांगत नाही, पण हे जातीचे संस्कार कशा पद्धतीनं काम करतात हे सांगते. आता जे बदल झाले तर ह्याच्या सगळ्या म्हणजे जो बदल झाला तो टिकून राहिला का, जेव्हा आम्ही परत आलो इथं मुख्य भूमीमध्ये परत आलो किंवा जिथं नॉर्मल सगळे जात पाळतात अशा ठिकाणी परत आल्यावर ते टिकून राहिला का तो बदल, किंवा त्या बदलाबाबत स्वाभिमानाने सांगता येतं का की बाबा आम्ही बदललो, आम्ही आता परत हे नाही करणार, आम्ही हे चांगला बदल केला आमच्यामध्ये, आम्ही हे आता नाही पाळणार, असं होऊ शकलं का? तर असं दिसतं की नाही तसं होऊ शकलं. परत इथं आल्यावर जे आहे सवाष्ण वगैरे बोलवणं, त्या सगळ्या ज्या आहेत रीतिरिवाज तशाच पद्धतीनं परत सुरू झाले. आणि हे का झालं असं मला वाटतं, तर ह्याच्यामागं धर्माची पावित्र्याची जी भावना आहे, म्हणजे धर्माची जी मला कन्सेप्ट, म्हणजे हे तेव्हा नव्हती कळत पण नंतर कळली की धर्म हे चांगलं काय वाईट काय हे शिकवत असतं. आणि त्यामुळं जिथं सोवळं पाळणं ह्यालाच पावित्र्य आहे, तर त्याच्यामधला जो बदल होता तो तात्पुरता. म्हणजे आपण असं नाही, म्हणजे ते तरी म्हणू शकतात किंवा आपणही असं नाही म्हणू शकत की त्यांच्यामध्ये तो बदल झाला म्हणून ते सुधारले किंवा पुरोगामी झाले किंवा प्रोग्रेसिव्ह झाले असं म्हणता येईल का? तर माझ्या अनुभवात मला वाटतं की तो टेम्पररी चेंज होता. आणि जेव्हा केव्हा परत संधी मिळाली तो इतका टेम्पररी होता की असं ठामपणे त्यांना म्हणताही येत नाही की आम्ही हा बदल, स्वाभिमानाने म्हणता येत नाही की हां आम्ही हा बदल केला होता. आणि का, तर धर्माने जे आहे त्या गोष्टीला पावित्र्य नाही, त्या बदलाला पावित्र्य दिलेलं नाही आहे, त्या बदलाला मान्यता दिलेली नाही आहे. आणि त्यामुळं जेव्हा परत आले तेव्हा ते सगळं रुटीनमध्ये परत तसंच चालू झालं. तर हे मी का सांगितलं, तर धर्माच्या चांगलं काय वाईट काय हे धर्म सांगत असतं. म्हणजे तुम्ही दूर गेले, थोडं परिस्थितीमध्ये बदल झाला म्हणून तुम्ही सुधारले असं पूर्णपणे म्हणता येत नाही. तर ते परत तुम्ही जर पवित्र त्याला मानतच आहात तर तुम्ही परत तिथं तेच पाळायला सुरू करता. आणि असं वातावरण जे आहे मला अनुभवातनं दिसलेलं आहे. आता पुढचा जो मुद्दा म्हणजे हा झाला जाती व्यवस्थेचा. तसंच स्त्रियांच्या ह्याच्यावर जे आहे म्हणजे जातीचं अजून एक हे सांगून जातं तर की हे म्हणजे घरात काय डिस्कोर्स काय होतो. तिसऱ्या पिढीतल्या RSSचं हे जर RSS क्लेम करतं की आम्ही जात नाही मानत, तर खरंच तिसऱ्या पिढीपर्यंत आल्यापर्यंत जे आहे तर ते गेलंय का, ते वातावरण मिटलं का, ते जे एक अभिमान आहे जातीचा तो गेला का, असं दिसतंय का कुठं? तर खेदाने म्हणावं लागेल की ते अजूनही नाही दिसत. तिसऱ्या पिढीपर्यंत सुद्धा जे आहे ते नाही दिसत. अजून सुद्धा ह्या आमच्या पिढी, आमचे 10 वर्ष लहान जे आमच्या कुटुंबामधले जर कोणी बघायला गेलं तरी ते आता कुठपर्यंत पोचतील नाही. आम्ही खातो पितो घरी जातो इथपर्यंत, पण लग्नापर्यंत अजूनही पूर्ण विरोध आहे. म्हणजे माझ्या एका ह्याच्याशी बोलताना नाही मी हे करू शकतो, म्हणजे मला काही हरकत नाही इतरांनी इंटरकास्ट मॅरेज केली तर, पण मी मात्र करणार नाही, मला ते योग्य वाटत नाही.
तर हे जे मी जे करणार नाही म्हणजेच अजूनही त्या गोष्टीलाच योग्य म्हटलं जातं, हे तिसऱ्या पिढीचं हे आहे. अजूनही जे आहे रिझर्वेशनबाबतचा विरोध तो कायमच आहे आणि हे सगळं तिसऱ्या पिढीपर्यंत येईपर्यंत सुद्धा तसंच झिरपलेलं आहे. म्हणजे मी तेव्हा यायचे, माझे आजोबा म्हणजे जेव्हा केव्हा थोडी मोठी झाल्यावर यायला सुरू झाले तेव्हा माझे आजोबा असं म्हणजे त्यांनी म्हणायला सुरुवात केली, आता कॉलेजला जाणार, सावध राहून जायचं, मग मराठ्यांची पोरं जे आहेत मुद्दाहून ब्राह्मणांच्या पोरींना नादी लावतात, त्यामुळे जपून जायचं, नादी लागायचं नाही वगैरे अशा पद्धतीनं चर्चा हे तेव्हाही चालायच्या. आत्ता थोड्या वेगळ्या स्वरूपात, पण जातीय अभिमान अजूनही जिवंत आहे. काही प्रमाणात जे आहे कोणी स्वतः मनाने कोणी जर इंटरकास्ट केलं तर एखादं जे आहे शांत बसून करून देतील, म्हणजे आता खूप ठाम असं किंवा आक्रमक विरोध नाही करणार, स्वीकारतील. पण तत्वतः जे आहे त्या गोष्टीला अजूनही हे नाही आहे. हे तिसऱ्या पिढीचं हे म्हणून मी हे सगळं एवढं विस्ताराने सांगितलं. आता जातीच्या त्यामुळं अजूनही जातीय अभिमान तसाच जो आहे झिरपलेला दिसतो. अजूनही जातीची अंडरस्टँडिंग कशी जात काम करते हे काहीही दिसत नाही. आणि आम्ही जात मानत नाही हे म्हणणारे सुद्धा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये कसं जातीचा अभिमान बाळगतात हे आपण प्रत्येकच जण बघतो, तसं मीही बघितलेलं आहे. त्यामुळं जातीय अभिमान तसाच आहे. आता स्त्रियांबाबतचं जे सगळं मान्य आहे त्याच्यामध्ये काय हे होत असतं, तर स्त्री म्हणून जे हिंदू धर्म आदर्श घालून देतं त्याचा काय पडसाद पडत असतो ह्याची मी 1-2 उदाहरणं माझ्या अनुभवातून देते. म्हणजे स्त्रिया ह्यांना सौंदर्याच्या चौकटीत बसवणं, आणि जे की हिंदू धर्माचे कुठलेही कॅलेंडर्स, कुठलेही देवींचे चित्र तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्या सौंदर्याच्या व्याख्येत बसणार, म्हणजे स्त्रियांच्यासाठी जे सौंदर्याची व्याख्या केलेली आहे तर त्या स्त्रियाच्या सौंदर्याच्या व्याख्येत तंतोतंत बसणारे ते सगळे चित्र, ते सगळे रंगापासून ते फिगरपासून ते सगळ्या ह्याच्यामध्ये बसतात. तर आमच्या घरी सरस्वतीचा फोटो, मी ॲडॉल्संट एजमध्ये म्हणजे मोठी व्हायला लागल्यानंतर तर मी जेव्हा विचार करते की काय आदर्श मिळाले ते फोटो बघून मला, सरस्वतीचा फोटो बघून मला कधी शिक्षणाचा आदर्श मिळाला का, तर खेदाने नाही म्हणावं लागेल की त्या फोटोकडे बघून मला कधीही शिक्षणाचा आदर्श नाही मिळाला. हा सुंदर कसं दिसावं, त्या वयात आकर्षण असतं सुंदर दिसण्याचं, तर त्यामुळे सुंदर कसा अजून दिसता येईल ह्याचं आकर्षण मला ह्याचं आकर्षण मला त्या फोटोमधून नक्कीच मिळालं. पण शिक्षणाचा आदर्श कधीच मला त्या फोटोमधून मिळाला नाही. आणि अशाच पद्धतीचे आदर्शांचे चित्र डोळ्यासमोर ठेवले गेल्यामुळं ह्याचा खूप पडसाद मनावर होत असतो, हे मी अनुभवलेलं ह्याच्यामधून बोलत आहे. दुसरं जे आहे, जसं मी सांगितलं की माझ्या घरात तुलनेने जे आहे जरी लिबरल वातावरण होतं, आजूबाजूला शिक्षण, म्हणजे मला घरातनं कधी शिक्षणासाठी विरोध नव्हता केला, तरी जेव्हा समाज मान्यता असते की पुरुषांनी शिक्षण घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांचं शिक्षण तेवढं महत्त्वाचं नाही आहे आणि स्त्रियांना दुय्यम स्थान हे समाजमान्य जेव्हा असतं, त्याचं मी माझ्या ह्याच्यावरून जे अनुभव घेतला की मला कोणी घरात सांगितलं नव्हतं तरीही असं होतं की माझ्या म्हणजे अंदमानमधून जे आहे 10वी नंतर लोक पर्सेंटेजच्या हिशोबाने त्यांना मेनलँडमध्ये कॉलेजेसमध्ये जे आहे सीट्स होत्या रिझर्व. तर पण त्याच्यासाठी इतर खर्च नक्कीच जास्त लागणार होता, जरी ते रिझर्वेशनमधून गेलं, काही खर्च कमी झाला तरी इतर खर्च नक्कीच लागणार होता. आणि मी आणि माझा भाऊ हे जवळपास 1 वर्षाच्या गॅपमध्ये आम्हाला जावं लागणार होतं. तर अशा ह्याच्यामध्ये जे आहे काय झालं मग, तर मला कोणी न सांगताना सुद्धा मी आपसुकच जे आहे मी स्वतःहून विचार केला की माझ्या भावाचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याला शिकवायला बाहेर पाठवलं पाहिजे आणि मी अंदमानमध्येच जे आहे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करेन, म्हणजे कमी खर्च लागेल असं म्हणून मी स्वतः माझ्या मनावर, म्हणजे हे पडसाद कशामुळे, हे संस्कारातून आलेले हे होते की स्त्रियांचे हे म्हणजे कोणी सांगितलं नाही, घरच्यांनी सांगितलं नाही, पण तरीही आपण समाजाचे एक हे एक समाजात वातावरण जे निर्माण होत असतं आणि जे आपण ऐकत असतो जे आणि त्याला अजून धर्माची मान्यता असते, तर त्याच्यामधून जे आहे हे अशा पद्धतीनं ते रुजत जातं आणि आपण असे निर्णय आपसूक घेत असतो. दुसरा असाच जो हे आहे, म्हणजे मी हे मिक्स करून सांगते थोडं की कसं ते आणि त्याचा वैयक्तिक जीवनावर पण कसा परिणाम पडतो. म्हणजे हे माझा हक्क आहे आणि मलाही तो सन्मान भेटला पाहिजे, तर हे मी ठामपणे तेव्हा सांगणे, ती भूमिकाच होती, ते चर्चाविश्वच नव्हतं. आणि तो चर्चाविश्व का नव्हतं, तर त्याच्यावर जे आहे धर्मातून जे समाज आणि जे कुटुंब रचना आहे त्याच्यामधून जे संस्कार भेटतात त्याचा मोठा भाग आहे असं माझं जे आहे, मी त्या गोष्टीला असं म्हणजे आता बघते की मला असं अनुभव आला. दुसरं जे आहे अजून एक जे दिसलं माझ्या वैयक्तिक जीवनावर, म्हणजे जे आता मी फक्त थोडंसं मध्येच जे आहे बुद्धांचं आणि ह्याचं हे करते, तर लहानपणापासून जे आहे एक स्त्रियांवर एक संस्कार असतात की एक पती
जो झाला तोच जे आहे सर्वस्व आहे, असे संस्कार लहानपणापासून केले जातात. आपण तो टिकवून ठेवला पाहिजे अशा पद्धतीचेही संस्कार जे आहेत केले जातात. आणि ह्या गोष्टीचा जो आहे हे संस्कार जे आपल्या मनामध्ये आहेत, म्हणजे योग्य नातेसंबंध कसे असतात, नवरा बायकोचे योग्य नातेसंबंध कसे असू शकतील, हे चर्चा विश्वच नसणं, तर ह्याचा वैयक्तिक जीवनावर इतका परिणाम पडतो आणि जो मी माझ्या आयुष्यात अनुभवला आहे की मी खूप वर्ष त्या ह्याच्यामध्ये राहिले आणि काही वर्ष माझे वाईट गेले. आत्ता हे लग्न माझं दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नामध्ये मला हे समजण्यासाठी जे आहे खूप वर्ष गेले आणि त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी, आणि ते बुद्ध धम्मांनी मला त्याच्यामधून बाहेर पाडण्यासाठी खूप मोठं हे केलं की जर चुकीचं असेल तर आणि नसेल दोघांमध्ये हे, तर बाहेर निघण्यामध्ये काहीच हरकत नाही आहे त्या नात्यामधून. आणि म्हणजे ते नातं संपलं ते वेगळ्या कारणासाठी जे आहे त्या व्यक्तीने दुसऱ्या ह्याच्याशी म्हणजे हे केलं. पण माझं पहिलं लग्न तुटल्यानंतर सुद्धा म्हणजे स्त्री हिंदू धर्मातली तिचं लग्न तुटलं म्हणजे तिचं आयुष्य संपलं असं जे होत असतं असं मला कुठेही झालं नाही. तेव्हापर्यंत मी बुद्ध धर्म माझ्यामध्ये हळूहळू करत जे आहे रुजला होता, जास्त रुजला होता. अजूनही रुजतोय, पूर्णपणे आहे असं मी पूर्णपणे हे नाही, पण तो तुलनेने जास्त हे रुजला होता. आणि त्यामुळे मला त्या परिस्थितीतनं बाहेर निघण्यासाठी पण प्रॉब्लेम आला नाही. आणि तेव्हा मला बौद्ध धर्माच्या सगळ्या ह्याच्यामुळे जे आहे नातेसंबंध जास्त स्पष्टपणे बघता येणं, निकोप बघता येणं, स्वतःचा स्वाभिमान जपणं नात्यामध्ये, हे सगळं जे आहे ह्याला मॉरल सपोर्ट बौद्ध धर्माच्या तत्वांनी मला मिळाला. तर हे सगळं जे आहे आपण हे मिक्स असतं, म्हणजे आपल्या मनामधले आपण निर्णय घेत असतो ह्या सगळ्या गोष्टींवर जे आहे कुठल्या गोष्टीचं आपल्याला गिल्ट येतं, कुठल्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात, ज्या गोष्टीचं गिल्ट येत असेल ते आपण पुढे करू शकत नाही. तर हे सगळं जे फारकत करणं आहे, योग्यला योग्य अयोग्यला अयोग्य, हे जास्त स्पष्टपणे बघता येण्याची कुवत जी आहे बौद्ध धर्मामधून मिळाली, जे हिंदू धर्मामधून मला मिळू शकली नव्हती. तर हे मी थोडक्यात आता कसं स्त्रियांवर कसं हे होतं ह्याची काही उदाहरणं देऊन अनुभवातनं मांडले. त्याचा पुढचं म्हणजे लहानपणाचा अजून एक प्रसंग आठवतो म्हणून मी ते जाता जाता पुढच्या मुद्द्याकडे यायच्या आधी मांडते. लहानपणी मला म्हणजे मी पण महाराष्ट्र मंडळात ॲक्टिव्ह होते. मी सुद्धा तिथल्या RSSच्या जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होते. काही 1-2 वर्ष मी ABVPचं कामसुद्धा तिथं कॉलेजमध्ये असताना केलं. तर एक जे मला आठवतं आणि त्या प्रसंगातून खूप स्पष्टपणे म्हणजे जे हिंदू स्वतःला म्हणतात त्या प्रसंगामधून मीच असा एक प्रश्न विचारते. मी ते स्वतः पण ते केलं, पण आत्ता मी तो प्रश्न विचारते की आधी प्रसंग सांगते म्हणजे मग नंतर तुम्हाला प्रश्न कळेल. ह्या प्रसंगामधून जातीचं वर्चस्व हे प्रतीकांच्या माध्यमातून पण कसं जे रुजवलं जातं, जे आज आपल्याला दिसतं की शिक्षक दिन हे जे आहे ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुलेंसारख्या शिक्षकांच्या ह्याला नाही मानवलं जातं. तर हे प्रक्रिया कशी घडते आणि ह्याच्यामध्ये हिंदू म्हणून काहीही नसतं, तर कशी जात काम करते, जात वर्चस्व काम करते. अंदमानमध्ये सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवण्याची प्रक्रिया चालू होती आणि मला आठवते की मी त्याच्यासाठी घरोघरी जाऊन माझ्या एरियामध्ये घरी जाऊन मी सिग्नेचर कॅम्पेन घेतला होता. आणि त्यावेळेसच्या सगळ्या ह्याच्यामधून मी स्वतः विचार पण करून घेतला होता की काय म्हणजे कोणी काही प्रश्न विचारला तर काय हे असेल. तर एक प्रश्न मला तेव्हा आला होता आणि मी तो उत्तर तसंच दिलं होतं आणि त्या उत्तरामधून अनेक प्रश्न आहेत. तर प्रश्न म्हणजे हे होतं की म्हणजे सावरकरच का, सावरकर तिथले पण नव्हते अंदमानमधले आणि तिथल्या कुठल्या स्थानिक लोकांचं हे का साजरं केलं जाऊ नये. आणि ते मला एकाने विचारलं सुद्धा होतं की सावरकरांचंच का हे करायचं, इतरांचं का नाही, इतर राहून म्हणजे स्थानिक अंदमानमधले राहिलेले काही स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या नावाने का एअरपोर्ट करू नये. तर तेव्हा मी असं उत्तर दिलं होतं आणि मला त्याच्यात तेव्हा काहीच चुकीचं वाटलं नव्हतं. ते पण एक द्योतक आहे की ते काही चुकीचंच वाटत नाही आपल्याला त्याच्यामध्ये. मी उत्तर दिलं की ठीक आहे ना, तुम्हाला वाटतं ज्यांचं व्हावं तर ते त्यांचं तुम्ही कॅम्पेन घेऊन पुढं या आणि आम्ही तुम्हाला मग सपोर्ट करू, असं मी उत्तर दिलं होतं. आता प्रश्न हा आहे की आज सुद्धा अंदमानमध्ये तुम्ही हे केलं की सगळे तिथले आदिवासी, तिथली लोक ह्यांना सुद्धा हिंदू म्हणून आज क्लेम करण्याची प्रक्रिया एका बाजूला चालूच आहे. तर तुम्ही जर सगळ्यांनाच हिंदू म्हणता तर तिथल्या माणूस सुद्धा हिंदू आहे आणि मग त्याच्या नावाचं एअरपोर्ट बांधण्यासाठी ब्राह्मणांनी का कधी पुढाकार घेतला नाही. त्यांनी का म्हटलं की तुम्हाला जर तुमचा माणूस करायचा असेल तर तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि हा विचार का आला, वेगळा विचार का नाही आला. तर ह्याच्यामधून हे कशा पद्धतीनं कल्चरल हेजेमनी म्हणजे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण केलं जातं, प्रतीकं सगळे कशी तुमच्यावर लादली जातात, हे माझ्याच उदाहरणावरून मला दिसून येतं आणि हेच प्रक्रिया सगळ्या ठिकाणी घडते असं मला दिसतं.
तर हे सगळं आपण लहानपणापासून जे वागतो त्या सगळ्याचं हे दिसतं. पण जे मी आधी म्हटलं की अंदमानमध्ये राहिल्यामुळे काही काही गोष्टींची मला चीड यायची, म्हणजे स्त्रियांवर काही गोष्टी असं बोलल्या, म्हणजे कधीतरी गेले की आजोबा आजोबा मला चिडवायला म्हणायचे किंवा मुद्दामून म्हणायचे किंवा त्यांना खरंच वाटायचं की हे स्त्रियांचं जीवन हे फक्त मूल जन्माला घातलं की संपलं, त्याच्या पलीकडे त्यांचं काही आयुष्य नाही, त्यांचं काही कर्तव्य नाही. तर मला प्रचंड चिड यायची. तसंच जातीच्या प्रश्नावरही बोललं तर मला चिड यायची. ते अंदमानमध्ये असल्यामुळं थोडेफार बदल होते असं मी रिडिंग करते. तर ह्या सगळ्यामधून मी म्हणजे मग मग नंतर अशी मी घडले. आणि मग नंतर 2003ला माझं जेव्हा कॉलेज संपल्यानंतर मी ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मग MSWला मी जे आहे पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये 2003 साली मी MSWसाठी जे आहे कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये कर्वेनगरचे इकडे जे आहे तिथं प्रवेश घेतला. आणि तिथून माझा पुढचा प्रवास जो आहे वेगळ्या पद्धतीनं सुरुवात झाला. तर तिथं पहिल्या वर्षी जे आहे मी कुठल्याच ह्याच्यात जास्त म्हणजे ॲक्टिव्ह होते, पण इन जनरल जे कृती हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, डान्स, गाणी, नाटकं बसवणे वगैरे वगैरेमध्ये खूप ॲक्टिव्ह होते. पण ह्या सगळ्या चर्चा विश्वाचा मी भाग पहिल्या सेमिस्टरपर्यंत नव्हते. पण सावित्रीबाई फुलेंच्या बाबत जे आहे एक आदर भावना माझ्या मनामध्ये होती. त्याच्याबाबत थोडेफार जे आहे काही थोडेफार चर्चा व्हायची तेवढंच. पण सेकंड सेमिस्टरमध्ये जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंतीच्या वेळेस जे आहे जी इतर मुलं होती ज्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी चळवळीचं छोटं छोटं काम चालू झालं होतं आमच्या ह्याच्यामध्ये. आणि रवींद्र बनसोडे म्हणून कार्यकर्ते होते बौद्ध युवा संघर्ष समितीचे, तर ते यायला सुरू झाले होते. आणि त्यांनी तो कार्यक्रम म्हणजे त्यांच्या सगळ्या ह्याच्यामधून जो आहे मुलांनी तो कार्यक्रम कॉलेजमध्ये ठेवला होता. आणि तेव्हा मला सूत्रसंचलन दिलं होतं. आणि त्या सगळ्या सूत्रसंचलनामधून मग मी तो हळूहळू जे आहे चर्चा विश्वाचा भाग बनत गेले. त्याच्यानंतर त्याच वर्षी जे आहे भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यावर हमला झाला होता. आणि त्या निमित्ताने खूप चर्चा आमच्या कॉलेजमध्ये सुरू झाल्या. आणि तेव्हाच बौद्ध युवा संघर्ष समितीचे तेव्हाचे हर्ष जगजाप सर आणि किशोर ढमाले ह्या दोघांना बोलवून जे आहे चर्चासत्र कॉलेजमध्ये लावण्यात आलं. तर ते एक मोठं हे ठरलं. त्याच्यामधून खूप चर्चा विश्वाचा मी अजून भाग होते. म्हणजे जाती हे कसं वर्चस्व टिकवण्याचे अजून प्रयत्न केले जातात हे हळूहळू मला म्हणजे त्या चर्चेतनं जे मांडलं गेलं त्याच्यातून आणि नंतरच्या चर्चेतनं हळूहळू उमगायला लागलं. तसंच आंबेडकरवादी जे आहेत जाती प्रश्नाकडे किती व्यापक दृष्टीनं बघतात, जातीअंत हे कसा करायचा ह्याची किती व्यापक दृष्टिकोन आहे ते लक्षात यायला लागलं हळूहळू. आणि आंबेडकरवाद, ब्राह्मणेतर चळवळ ह्याच्यातला फरक जो आहे हळूहळू मला लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर मी अनेक गोष्टी म्हणजे मी इथं असताना जे आहे अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला सुरू केल्या. मग बाहेर शिबिरांना जाणं, वस्त्यांमध्ये फिरणं, विद्रोही सांस्कृतिक संमेलनांमध्ये अनेकदा गेले, तिथं नवीन मित्र, ते सगळ्या चर्चा विश्व. तेव्हा रवींद्र बनसोडे आणि धम्मसंगिनी रमा गोरख हे माझ्या आयुष्यात संघटनेमुळे बौद्ध युवा संघर्ष समिती ह्या संघटनेच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आले. तेव्हा खूप चर्चा झाल्या. आमच्या कॉलेजमध्ये जे आहे एक 6-7 जणांचा ग्रुप तयार झाला होता. आणि तो जो आहे सातत्याने हे सगळे कृती कार्यक्रम आम्ही खूप वेगळे एक वर्ष दीड वर्षभरात लावले. आम्ही कॉलेजमध्ये इतर नंतर कार्यक्रम लावले. बुद्ध हे आंबेडकर जयंतीसुद्धा आम्हाला खूप संघर्ष करून आम्हाला कॉलेजच्या आतमध्ये नाही करायला मिळाली. आम्ही नंतर बाहेर केली, पण ती आम्ही केली. तेव्हा आम्ही लायब्ररीमध्ये सावित्रीबाई फुले म्हणजे तिथं सरस्वतीचा फोटो होता, तो हे करून आम्ही मध्यभागी सावित्रीचा फोटो लावण्यासाठी संघर्ष. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या प्रयोगातून छोट्या छोट्या कृती कार्यक्रमातून जे आहे हळूहळू मी समजून घेत होते हे सगळं. आणि मेन म्हणजे मी एका बाजूला शिबिराला जात होते आणि दुसऱ्या बाजूला मी वस्त्यांमध्ये खूप फिरायला सुरुवात केली. वस्त्यांमध्ये फिरायला सुरू केल्यामुळे जे आहे एक वेगळं विश्व माझ्यासमोर आलं. आणि ते सांगणं आणि ते काय त्याच्यामधून दिसतं हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यावरून पुढच्या मुद्द्याकडे मी येईन. तर फक्त हे जायच्या आधी हे सगळं करताना एका बाजूला जे आहे मी प्राजित स्वमदत गट म्हणून आहे तिथं पण जायला सुरुवात केली होती. तर ते मनावर काम करणारा एक गट आहे. आणि तिथं गेलेले असताना म्हणजे एक गोष्ट राहिली, ते लहानपणी मी देवाची भक्त म्हणजे प्रामाणिकपणे सगळं करणारी. म्हणजे माझं असं म्हणणं असायचं की करायचं तर व्यवस्थित करायचं, नाही तर करायचंच नाही. त्यामुळे जे काही करणार ते व्यवस्थित करणार असं लहानपणी देवाचं करणं वगैरे मी करत होते. आता त्या सगळ्यामुळं देवाचं केल्यामुळं काय होतं ते मला माहिती होतं. त्याचा संबंध कुठं लागला तर मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा प्राजित स्वमदत गटमध्ये जायला लागले तेव्हा एका बाजूला जे आहे तिथं मनाचे सगळे उलगडे मला सापडायला लागले. मग मला हळूहळू कळायला लागलं की खरं लोक देवाचं एवढं का करतात, त्याच्यामधून त्यांना काय मिळतं.
मग मी देवाचं करणं सोडलं आणि मनावर इतर संस्कार करण्याचे सायकोलॉजीचे पद्धती वापरल्या आणि तेच रिझल्ट होतं. तर हे फरक मला कळायला त्याच्यामुळं जमलं. आणि त्या काळात मी हळूहळू जे आहे अनेक माझ्यामध्ये बदल करायला सुरू केले, बंड करायला सुरू केले, जे प्रत्यक्ष दिसतील असे बदल मी माझ्यामध्ये करायला सुरू केले. धम्मसंगिनी रमा गोरखकडून मी स्त्री प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं, तिने खूप मुद्दे समोर प्रश्न म्हणून उभे केले. दागदागिन्यावर हे भोगाची वस्तू म्हणून कसं हे केलं जातं किंवा गुलामीचं प्रतीक म्हणून कसं केलं जातं, मंगळसूत्र हे कसं गुलामीचं प्रतीक म्हणून लादलं जातं, हे सगळी चर्चाविश्व स्त्रियांना कसं दुय्यम म्हणून मानलं जातं, हे चर्चाविश्व मी धम्मसंगिनी रमा गोरखकडून आंबेडकरी चळवळीतनं ते शिकायला लागले होते. सगळं कळलं, हळूहळू कळलं, पण शिकायला लागले होते. आता त्या सगळ्या ह्याच्यामधून जे आहे मी जसं सांगितलं की मी बंड करायला सुरुवात केली. मी टिकली लावणं बंद केलं, कानातले गळ्यातले हे सगळं निषेध म्हणून मी हे सगळं घालणं बंद केलं होतं. प्रतीकांची लढाई मी सुरू केली, मी देव सोडले होते. आणि मग मी जेव्हा घरी जायचे किंवा माझ्या आजोबांकडे जायचे तेव्हा मला ते स्वीकार करणं, म्हणजे तिथून ते स्वीकार पटकन करायचे नाही. त्यांनी मला खूप विरोध केला आणि ठीक आहे, त्यांच्याकडून ते साहजिक ते मानतच नव्हते त्या सगळ्या गोष्टीला. सगळ्यांना हळूहळू असं पण वाटायला लागलं होतं की हे कुठल्या तरी ख्रिश्चन मिशनरीच्या नादी लागली आहे वगैरे, असंही त्यांना वाटत होतं. आणि म्हणजे मी माझ्यामध्ये हे बदल करत होते. आणि हे सगळ्या बदलाला देव न मानणं, म्हणजे मी तर्काच्या आधारावर जे माझ्यावर बदल केले, जे रॅशनल विचार करून मी जे माझ्यामध्ये बदल केले, तर त्या सगळ्या बदलांसकट मला कोण स्वीकारत होतं असं जेव्हा प्रश्न विचारला तर असं दिसतं की ते माझ्या म्हणजे हिंदू समाजाने, ब्राह्मण लोकांनी मला त्या अर्थाने नाही, ते सगळ्या रॅशनल मुद्द्यांना घेऊन ते स्वीकारलं नाही. मुलगी आहे म्हणून ते म्हणजे आहे, डायलॉग आहे, आमचं नातेसंबंध ठीकठाक आहेत, पण तेवढे डीप नाहीत जेवढे असू शकतील. पण त्यामुळं जे आहे एक स्वीकार करण्याची हे कमी झाली. पण मला स्वीकार कोणी केला तर तो बौद्ध समाजाने स्वीकार केला. त्या सगळ्या तर्कसंगत विचारांमुळे जे मी बंड केले, जे मी काय बदल केले, आणि स्त्री ही भोगाची वस्तू नाही आहे त्यामुळं मी जे बंड केले, तर ते सगळ्यांसकट रॅशनल विचारांसकट का हे प्रश्न विचारायची मुभा ठेवत मला बौद्ध समाजाने स्वीकार केलं, मान्यता दिली. फक्त स्वीकार नाही केलं तर मान्यता दिली. तर हे खूप मोठी गोष्ट. म्हणजे हे सगळं म्हणजे हे धर्मांतर करण्याच्या आधी मी हे सगळं हळूहळू केलं होतं. हे 2006च्या आधीची गोष्ट आहे की हे सगळे बदल मी हळूहळू माझ्यामध्ये केले. आणि धर्मांतर करण्याच्या आधी मी हे सगळे प्रयोग केले होते आणि ह्या सगळ्यांसकट मला स्वीकार्य केलं गेलं आणि मान्यता दिली गेली. दुसरे जेव्हा मी वस्तींमध्ये फिरले तेव्हा जे मी म्हटलं की मी एक वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश केला, मला एक वेगळं विश्व कळालं. ते पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ते खूप महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की ह्याच्यामधून मला म्हणजे माझं जे धर्मांतर जे आपण म्हणतो, हा फक्त वैयक्तिक प्रश्न नसून तो सामाजिक, राजकीय सर्वात पातळीवरचा प्रश्न आहे. तर त्याचा एक मुद्दा जो पहिला मी मांडला की समाज मान्यता, म्हणजे मी वैयक्तिक निर्णय घेतले काही बंड करण्याचे, मला ते नाही पटले म्हणून मी बंड केला, तर त्या बंडाला समाज मान्यता मिळते का हे खूप महत्त्वाचं असतं. तो बंड टिकतो किंवा जातो. जर तो सातत्याने विरोध होत गेला आणि मला समाज मान्यताच मिळाली नाही तर ते बदल, ते रॅशनॅलिटी हे टिकणं कठीण असतं. तर तो समाज म्हणून जे आहे बौद्ध समाज होता आणि तो स्वीकारू शकला. आणि म्हणजे त्याच्यामध्येच ते विचार इत्यंभूत आहेत, इंटिग्रेटेड आहेत, त्यामुळे बौद्ध समाजाने त्या गोष्टीला मान्यता दिली. तर हे सगळ्याचा, ह्या सामाजिक परिस्थितीचा आणि वेगळ्या दृष्टीने सांस्कृतिक राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक राजकारण होतं, हे म्हणजे होतं, अवेलेबल होतं. म्हणजे आज बौद्ध समाज होता, एक फोर्स म्हणून होता, त्या गोष्टीचा माझ्या मनावर सकारात्मक खूप परिणाम झाला. तो कसा, एक 2 मिनिटात फक्त मांडून आपण पुढे जाऊया. तर एक गोष्ट जे मला दिसली ते म्हणजे मी विहारांच्या माध्यमातून, छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये जायला सुरू केलं. नंतर अनेक वर्ष मी वस्त्यांमध्ये राहिले. तर जे स्वाभिमानाची, म्हणजे वस्तीमध्ये राहणारे गरीब, म्हणजे मला अनेक आया दिसल्या की ज्या शिकलेल्या नाहीत, ज्या कमी शिकलेल्या आहेत, कामसुद्धा जे आहे धुण्याभांडीचं काम करून घर चालवतात, पण त्या स्त्रियांमध्ये सुद्धा जे लढण्याची जिद्द दिसली, जे स्वाभिमान दिसला की पोरांना गुलामीचे संस्कार देणार नाही, मी त्याला उभं करेन, शिक्षणातून उभं करेन, मोठं करेन, एक लढण्याची उमेद स्त्रियांमध्ये जी दिसली. स्त्रिया सावर आहे, जे रोजच्या आयुष्यात जे आहे स्त्रिया, वस्तीत जे स्त्रिया आहेत त्या सावित्रीबाई फुलेंचं जगणं ते रोज जगतात. म्हणजे असं मी बघितलं स्त्रियांना, आपल्या मुलींना सांगताना की बाबा तू शिक. सावित्रीबाई फुलेंना जे आहे इतकं दगड बोटे खाऊन शिकावं लागलं, तुला ती तरी परिस्थिती नाही आहे तर तू शिक. तर हे वस्तीतल्या न शिकलेल्या बाईकडे ही उर्मी, ही उमेद, ही आशा कुठनं आली?
ही ताकद कुठनं आली, हा मॉरल सपोर्ट कुठनं आला, की तिच्याकडे इथं काही आधार नाही. म्हणजे एकट्या स्त्रिया म्हणजे मी ज्यांच्याकडे राहिले ती एकटी होती आणि तिला आपली 3 मुलं मोठी करायची होती वस्त्याच्या ह्याच्यामध्ये. तरी तिचं शिक्षण देण्याची जिद्द ही प्रचंड होती. आणि इतर अनेक स्त्रिया मी नंतरच्याही काळात ज्यांचा मी अनुभव घेतलेला आहे, की त्यांनी मुलांना जे आहे स्वतः कष्ट करून शिक्षणाची जी आहे गोडी लावण्यापासून, त्यांना शिक्षण कळत नसताना सुद्धा पोरांना शिक्षणाची गोडी लावण्याचं काम त्यांनी जे सातत्याने केलं, ही उर्मी, ही उमेद कुठनं आली? तर ही नक्कीच जे आहे एक आंबेडकरी चळवळीतनं तर आलीच, पण आंबेडकरी चळवळी आणि काही स्पेसेस निर्माण झाल्या आहेत त्याच्यामुळं आलीच असेल. पण फक्त तेवढंच नाही, तर ते बौद्ध धम्मातून सुद्धा ते मॉरल सपोर्ट, तो एक मानसिक आधार, की हे जे आपण करतोय हेच योग्य आहे, हे जे ठाम विश्वास आहे, हे जे ठाम मानसिक बळ आहे, हे कुठनं आलं? तर हे बौद्ध धम्मातनं जे आहे आलेलं सुद्धा मला दिसलं. तर आणि 2-3 इतर गोष्टी, की त्याच्यामधून मला जाणून आलं, की जर म्हणजे आता समाज आहे, समाजामध्ये इतर कोणच जाती व्यवस्था मोडण्यासाठी म्हणजे वरच्या ज्या आहेत, कारण हे लोक इतर जातीचे सगळे म्हणतात की आम्ही हळूहळू बदलू आणि समाज बदलेल, जाती व्यवस्था मिटेल, त्यामुळं काही करू नका. तर हे जो भ्रम आहे तो नष्ट झाला. आणि मला हे खात्री पटली, की जर जात मोडायची असेल तर ते वरच्या जातीवर सोडून तर होणार नाही. आणि ते मला दिसत होतं आजूबाजूचे जे माझ्या सोबतचे माझ्या वयाचे हे होते, तर त्या कोणांमध्येच जाती व्यवस्थेबाबत अंडरस्टँडिंगच नव्हती, तर मोडण्याचं अंत करण्याचा तर प्रश्नच नाही. तर जाती व्यवस्था मोडण्याचा एक सातत्याने धडपड, म्हणजे चुका असतील, मर्यादा असतील, हे सगळं मान्य आहे, पण त्या सकटची एक उर्मी जी आहे सातत्याने लढण्याची आणि ती खालून येणं, ही खूप महत्त्वाची आहे जाती व्यवस्था अंत करण्यासाठी. कोणीतरी तुम्हाला देईल आणि मग तुम्ही ते स्वातंत्र्य उपभोगाल, हे भ्रम नष्ट होण्यामध्ये जे आहे हे सगळ्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये मला खूप मदत झालं. आणि त्यामुळं धर्माने जे आहे तुम्हाला लढण्याची प्रेरणा दिली पाहिजे, त्यांनी तुम्हाला इतरांवर अवलंबून ठेवता कामा नये. आणि ते उर्मी, ते जे आहे प्रेरणा बौद्ध धम्म तुम्हाला देतो, तुम्हाला समान मानतो आणि प्रत्येक माणसाचे हक्क आहेत हे मानतो. आणि त्याच्यासाठी लढणे म्हणजे फक्त हत्यार घेऊन लढण्याची म्हणजे लढणं नाही, हेही बौद्ध धम्म स्पष्टपणे सांगतं. तर अहिंसात्मक पद्धतीनं पण सातत्याने ठामपणे लढा देण्याची उर्मी बौद्ध धम्मानी मिळालेली मला. म्हणजे खूप मर्यादा असतील वस्त्यांमध्ये, खूप प्रॉब्लेम्स असतील, पण ही जी उर्मी आहे ही मला महत्त्वाची दिसली आणि ती खूप महत्त्वाची आहे जाती व्यवस्था अंत करण्यासाठी, हे मला माझ्या अनुभवातून दिसून आलं. त्यामुळं ही जर बौद्ध धर्मातनं मिळत असेल तर ती म्हणजे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती ताकद आहे बौद्ध धर्माची. आणि मी पुढं मांडीनच, पुढचा मुद्दा मी येईनच. तर हे सगळ्याचा जो आहे एक परिपाक, म्हणजे हे सगळं मी बघत होते. म्हणजे मी बौद्ध युवा संघर्ष समितीच्या तेव्हा जे आत्ता बौद्ध संघर्ष समिती आहे, तेव्हा ती बौद्ध युवा संघर्ष समिती होती. तर त्यांच्या शिबिरातनं जेव्हा जात होते तर हे सगळं खूप गोष्टी शिकत होते. मला तेव्हा हर्ष जगजाप सरांच्या शिबिरातनं काही गोष्टी खूप मनाला खूप भावत होत्या. आणि त्यांनी आत्ता पुढं जायच्या आधी एक उदाहरण, म्हणजे मी विसरले होते म्हणून हे करते, की आणि हे खूप महत्त्वाचं आहे बौद्ध समाज निर्मितीच्या दृष्टीने, आपल्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने आणि माझ्या अनुभवाच्या दृष्टीने सुद्धा. तर सर असं नेहमी सांगायचे, की माणूस कधीही त्याच्या हातात जी एक पारंबी असते तर ती पारंबी तो तेव्हापर्यंत सोडत नाही जेव्हापर्यंत त्याला दुसरी पारंबी भेटत नाही. कारण मग तो कुठलाच राहणार नाही. तो जिथं आहे तिथं, म्हणजे त्याला जर दुसरी पारंबी भेटली नाही, दुसरी जागा भेटली नाही, तर तो जिथं आहे ॲटलिस्ट तिथंच राहील. तो म्हणेल कमीत कमी ठीक आहे, मला हे जागा माहिती तर आहे. पण त्याला जर बदल करायचा असेल, त्याला जर दुसऱ्या विश्वात आणायचं असेल तर त्याला दुसरी पारंबी द्यावी लागते. आणि ह्याचं खूप उदाहरण एक छोटं मी मी अनुभवलं, की माझ्या लहानपणी मी राम या प्रतीकाला खूप मानायचे. आणि का मानायचे तर म्हणजे त्याच्यामध्ये पण हे होतं, म्हणजे घरी चर्चा झाल्याची तर तेव्हा कृष्ण पण असायचे, राम पण असायचे. पण कृष्ण हे बहुपत्नीत्व मानणारे आणि राम एक पत्नीत्व मानणारे, त्यामुळं एक पत्नीत्वाच्या मुद्द्यावर मी जे आहे रामांना मानत होते. पण शाळेमधल्याच एका कुठल्या वर्गात मला आठवत नाही, पण शंभुकवधचं एक धडा आम्हाला आला होता. आणि शंभुकवध हे धडा वाचल्यानंतर मला खूपसे प्रश्न पडले होते राम या प्रतीकाबाबत. तेव्हापासून रामप्रतीकाबाबत थोडा प्रश्न पडले, थोडी श्रद्धा कमी झाली. पण तरीही तो मुद्दा घेऊन सोडणं, म्हणजे हिंदू धर्म सोडणं किंवा हितपर्यंत गेले नाही, कारण समोर दुसरा पर्याय नव्हता. पण जेव्हा दुसरा पर्याय दिसला, बौद्ध धर्माचा पर्याय दिसला आणि एक भान असलेला पर्याय दिसला, म्हणजे त्या मुद्द्याकडे नंतरच येईल. तर जेव्हा पर्याय दिसला तेव्हा मी माझी पहिली पारंबी सोडली आणि दुसऱ्या पारंबीकडे आले.
आणि हे खूप महत्त्वाचा मुद्दा होता जे सर सांगायचे आणि मी माझ्या अनुभवातून शिकले म्हणून मी मांडलं पुढे जायच्या आधी. तर हे सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे बौद्ध धम्म तत्वतः श्रेष्ठ आहेच. म्हणजे जे मी शिकले दुसरं गोष्ट बौद्ध युवा संघर्ष समितीकडून की कुठलाही समाज बदलायचा असेल किंवा घडवायचा असेल तर त्याला 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आपण त्याला जसं म्हणजे आम्ही ते बुद्ध धम्म आणि संघ ह्याचं विश्लेषण करताना ते सांगतो की बुद्ध म्हणजे काय आहे. तर बुद्ध वेगळ्या शब्दांमध्ये म्हणायला गेलं तर बुद्ध हे आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि कुठलाही समाज जो आहे तो असा फक्त विचाराने नसतो उभा राहत. तर तो विचारांचं आचरण करणाऱ्या माणसाच्या भोवती उभा राहत असतो आणि तो आदर्श आपल्याला भगवान बुद्ध आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. दुसरा मुद्दा जो आहे बुद्ध झाले तर फक्त बुद्ध नाही तर म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीला विचारधारा असणं. तर तो धम्म म्हणजे ही विचारधारा आहे, नीती आहे, विचारधारा आहे, समाज बांधणीची विचारधारा आहे. तर तो विचारधारा सुद्धा आहे बौद्ध धम्माकडं. आणि फक्त म्हणजे आदर्श व्यक्ती विचारधारा फक्त एवढंच पुरेसं नसतं तर त्या विचारांचं आचरण करणाऱ्या लोकांचा समाज सुद्धा असावा लागतो. आणि तो समाज म्हणजे जुन्या काळात संघाच्या माध्यमातून बुद्धांनी तो तयार केला होता. पण आज घडीला आपण बौद्ध धम्म हे उपासकांचाही जो आहे समाज आपण घडवायचा आपला प्रयत्न चाललाय. पण तो समाज एक टप्प्यापर्यंत नक्कीच उभा राहिलेला आहे. तर त्यामुळं जे आहे आपण एका सकारात्मक आणि खूप पुढच्या टप्प्यावर आहोत जाती अंताच्या लढ्यामध्ये. तर हे सगळं जे आहे रिलेट करून जेव्हा मी बघत होते तेव्हा मला महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळं मी जे पुढं जाईन की मी 2006 साली जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा ते धर्मांतर एका लेवलला वैयक्तिक होतंच. म्हणजे त्याच्यामधून माझे स्त्री म्हणूनचे प्रश्न सुटणार होते. मला माझे हक्क बाबत बोलण्याची जे आहे मुद्दा तुम्ही ठामपणे म्हणजे मॉरल सपोर्ट मला मिळणार होता. जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठीचा मॉरल सपोर्ट मला मिळणार होता. मनाचे इतर अनेक गोष्टी ज्या आहेत काम करण्यासाठी हे मिळणार. म्हणजे बुद्ध आणि धम्ममध्ये जे बुद्धांनी बाबासाहेबांनी 2 मुद्दे सांगितले की एक जे आहे स्वतःचा विकास करणं आणि दुसरं इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित करणं. तर त्यामुळं मी मानते की माझं धर्मांतर हे वैयक्तिक तर होतंच पण ते फक्त वैयक्तिक होतं असं म्हणता येणार नाही आणि ते ॲक्च्युली कोणाचंच नसावं असं मला वाटतं. तर ते सामाजिक सुद्धा होतं, धार्मिक आणि राजकीय सुद्धा होतं. का ह्या मुद्द्याकडे आपण पुढे 1-2 मिनिट मी थोडंसं बोलू. तर अशा अनेक जण आहेत सध्या की जे धर्माला फक्त वैयक्तिक मुद्दा मांडून सोडून देतात. ठीक आहे तुम्ही धर्मांतर केला हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्याला जणू काही सामाजिक काही संदर्भच नाही अशा पद्धतीनं एक चित्र रंगवण्यात येत आहे अनेक ठिकाणी. आणि त्यामुळं धर्मांतराचा जो एक सामाजिक आणि राजकीय आशय आहे आणि जो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे फक्त मनाने बदलले ह्याची मोजपट्टी पण असावी लागेल. म्हणजे तुम्ही जर बौद्ध धर्माच्या तत्वाचं आचरण करताय तर तुम्ही फक्त मनामधून शुद्ध झाला आणि तुम्ही आज म्हणजे तुम्ही खूप शुद्ध झाला पण तुमच्यासमोर एक माणसाला मारलं जात आहे आणि तुम्ही गप्प बसलाय. तुम्ही त्याच्याबाबत काही भूमिका घेत नाही. किंवा तुमच्या आजूबाजूला जे आहे स्त्रियांवर अन्याय चाललाय तुम्ही खूप छान आहात पण आजूबाजूला आम्ही दुसऱ्यांमध्ये पडणार नाही असं होत नसतं. जर तुम्ही तत्वतः बौद्ध धर्म स्वीकारला आहे तर तुम्हाला ते तत्व समाजामध्ये पण घडवण्यासाठी प्रयत्न आणि जे स्वतः भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी जे आहे सातत्याने केले त्यांनी फक्त स्वतःचा विकास बघितला नाही तर त्यांनी वैयक्तिक तर ते होतंच पण त्याच्यासोबत ते सामाजिक आणि राजकीयही होतं. म्हणजे सामाजिक म्हणजे मी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा मी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी केलं. पण समजा मी वैयक्तिक केलं पण उद्या घडीला आजूबाजूला सगळेच माणसं अशी झाली की ते लोक कत्तल करायला किंवा मी टिकली घातली नाही म्हणून कोणीच स्वीकार करायला तयार नाही झालं. उद्याच्या घडीला अशी परिस्थिती झाली की आजूबाजूला म्हणजे आज एक समाज आहे जो हे स्वीकारतो, जो मंगळसूत्र न घातलेलं स्वीकारतो. उद्याच्या घडीला जर अशी परिस्थिती झाली आपण म्हणू नाही आम्ही फक्त मनाने बदलू पण आम्ही समाज बदलण्यासाठी काही प्रयत्न काही भूमिका घेणार नाही आणि पूर्ण समाज इतर सगळे बदलले आणि मंगळसूत्राला तीव्र विरोध झाला आणि लोक कत्तली करायला लागले जे मंगळसूत्र घालत नाही किंवा जे हक्कासाठी बोलतात. मी माझ्या हक्कासाठी माझ्या घरी ठामपणे बोलत असेल. आज मी बोलू शकते थोडी संधी उपलब्ध आहे. ते चळवळीतनं तयार झालेली संधी आहे. उद्या घडीला आपण फक्त माझा विचार केला आणि समाजाचा विचारच नाही केला तर काय होईल. तर मी कितीही बदलले मी माझा फक्त कुटुंबापुरताच विचार केला. मी माझ्या कुटुंबामध्ये मला मुलगी झाली मला मुलगा झाला मी त्यांना जे आहे समान वागवलं. मी त्यांना समान पद्धतीने हे केलं पण त्यांना समान वागवणारा समाज निर्माण नाही केला तर काय होईल. तर
त्या मुलाला जे आहे बाहेर 2-2 मिनिटाला शिव्या घातल्या जातील, हसलं जाईल, त्याची खिल्ली उडवली जाईल आणि तो मुलगा जो आहे ठामपणे त्याची बाजू करू शकणार नाही आणि तो परत मागं जाईल. मुलीचं काय होईल? तिला जे आहे योग्य घरच भेटणार नाही जे तिच्या हक्काचं ठामपणे बोलू शकतंय. मग एक तर तिला जे आहे अविवाहित राहावं लागेल किंवा तिला परिवर्तनासाठी जे आहे लढावं लागेल. लढणं आपल्याला आहेच, पण तिला बिलकुलच जर स्पेस नाही मिळालं तर कॉम्प्रोमाइजपर्यंत पण माणूस जाऊ शकतो. तर फक्त तुम्ही स्वतःपुरता विचार केला आणि समाज बदलाचा विचार नाही केला आणि समाज घडवण्याचा तुमच्या विचारांचा धम्माचा समाज नाही घडवला तर तुम्ही फक्त वैयक्तिक बदलून काहीही होत नाही, समाज बदलत नाही. त्यामुळं माझं धर्मांतर हे जेवढं वैयक्तिक आहे, माझी वैयक्तिक चॉईस तर आहेच, पण ती फक्त वैयक्तिक चॉईस म्हणून लोकांनी तुम्ही तुमच्या धर्मातच राहा हे त्यांची वैयक्तिक चॉईस आहे, ह्याचा काही सामाजिक संदर्भ नाही असं म्हणण्यात खूप मोठा तोटा आहे. दुसरं, मी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हापर्यंत माझी ही पण अंडरस्टँडिंग झाली होती की धर्मांतर हे फक्त सामाजिक पण नाही तर हे राजकीय सुद्धा आहे. का? जर मी धर्मांतर केलं म्हणजे मी बौद्ध समाजाचा भाग झाले, पण माझे हितसंबंध मी जर ब्राह्मण समाजाशी जोडून ठेवले समजा आणि हितसंबंधातून राजकारण उभं राहत असतं. म्हणजे राजकारणात आपलं राजकारण जेव्हा बौद्ध समाजाचं राजकारण ते समतेचं बोलतं, स्वातंत्र्याचं बोलतं, ते संविधान अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा मांडणी करतं, जाती अंतासाठी बोलतं. मी धम्माने बौद्ध झाले पण मी राजकीयदृष्ट्या जर हिंदू धर्माचं समर्थन करणाऱ्या हितसंबंध ठेवणाऱ्या राजकीय पक्षातच राहिले तर खरंच मी बौद्ध झाले का? किंवा मी बौद्ध झाले पण मी बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी, बौद्ध राजकारण उभं करण्यासाठी आणि संविधान अंमलबजावणीसाठी खरंच मी योगदान देईन का? तर तसं होऊ शकणार नाही. तर ते दुटप्पी भूमिका ठरेल. म्हणजे आपण एका बाजूला म्हणायचं मी बौद्ध झाले आणि मग दुसऱ्या बाजूला मी सर्व धर्मसंभाव मानणारे म्हणजे सगळे धर्म सारखे आहेत असं मानणाऱ्या किंवा मग हिंदू धर्म श्रेष्ठ आहे अशा मानणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये मी काम करू लागले. तर राजकीय पक्ष म्हणजे काय आहे शेवटी? तर मी तो सांस्कृतिक तुमच्या राजकारणाचा राजकीय पक्ष म्हणजे एक मापदंड आहे. तुम्ही तुमच्या संविधान पूरक जी माणसं उभी करताय तुमच्या सांस्कृतिक राजकारणातनं ते किती जण तुमच्या राजकारण म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुमच्या पाठीशी उभं राहणारे किती माणसं तुम्ही तयार करता हे सुद्धा एक मापदंड आहे. तुमचे हितसंबंध सुद्धा बदलले पाहिजेत धर्मांतराच्या सोबत. तुम्ही विचार सुद्धा म्हणजे तुम्ही एक नवीन समाजाचा भाग होताय तर तुमचा हितसंबंध हे त्या समाजाचा भाग असले पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे आहे आम्ही हे ठाम भूमिका घेतो की दीक्षा ही फक्त धम्माची नाही तर ती निळ्या झेंड्याची सुद्धा घ्यावी लागणार तर तुम्हाला जे आहे ते पूर्णत्वाला नेता येईल. म्हणजे जे आपण म्हणतोय की जाती अंत करायचा आणि तो लोकशाहीच्या मार्गाने करायचा. आपण जेव्हा लोकशाही म्हणतोय तेव्हा त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तो बौद्ध धम्मा लोकशाहीच्या पद्धतीने हे सगळं बदल करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता आणि तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण मायनॉरिटीमधून बौद्ध समाज हा मायनॉरिटीमधून मेजॉरिटीकडे जाण्याचा मार्ग, आपण आज जाती म्हणून मायनॉरिटी आहोत त्याला मेजॉरिटीकडे नेण्याचा मुद्दा तो आहे. आणि त्यामुळं आणि जेवढी तुम्ही मेजॉरिटी व्हाल तेवढा तुम्ही अजून ठामपणे तुमचा जातीअंताचा लढा नेऊ शकाल. नाही तर तुम्हाला घाबरून जातीअंताचा लढा कमी प्रमाणात मर्यादित स्वरूपात तुम्हाला करावा लागेल. आणि त्यामुळं धर्मांतर हे जेवढं वैयक्तिक आहे तेवढंच ते सामाजिक सुद्धा आहे आणि ते राजकीय सुद्धा आहे. हे बौद्ध संघर्ष समिती ठामपणे मांडते आणि आम्ही हे सातत्याने मांडत आलो की हे पूर्णत्वाला न्यायचं असेल तर ते हे आपल्याला राजकीय मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. तर मी इथपर्यंत मुद्दा मांडलेला आहे की धर्मांतर हे तसं म्हणजे मला का वाटलं इतर म्हणजे मी काही मुद्दे तर मांडले की मला बौद्ध समाजातनं काय दिसलं. दुसरा एक थोडासा मुद्दा जायचा म्हणजे थोडासा तुटक वाटेल पण मला तो महत्त्वाचा वाटतो म्हणून मी जाता तो मानते की धर्मांतरामुळं किंवा धर्माशी एक समाजाशी जोडलं जाणं ह्याचा अजून काय काय परिणाम पडत असतो. तर बाबासाहेबांनी अवे फ्रॉम द हिंदूजमध्ये खूप सुंदर मांडलंय की तुम्हाला एक नवीन नातेसंबंध निर्माण करायचे असतील, नवीन समाज नवीन नातेसंबंध निर्माण करायचे असतील नवीन तत्वांच्या आधारावर पहिले सोडून देऊया, पण नवीन समाज निर्माण करायचा असेल तर तुम्हाला एक पर्याय असतो की रक्तसंबंधातनं निर्माण करणं आणि दुसरा आहे तो धर्मांतरातनं निर्माण करणं. तर असं धर्मांतर जे आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे नवीन नातेसंबंध निर्माण करण्यामध्ये आणि ती इतकी गरजेची आहे की ह्या एका गोष्टीमुळे म्हणजे अजून बौद्ध समाजाने त्या मुद्द्यापर्यंत अजून ठामपणे आपल्याला विचार करायचा आहे. आपण बौद्ध समाज म्हणून तो मुद्द्याचा विचार करायचा आहे, पण नवीन जे लोक बौद्ध समाजाकडे येत आहेत त्यांच्यासोबत नवीन नातेसंबंध हे जातीविरहित नातेसंबंध तयार व्हावे लागतील. ते अजून आपण टप्प्यात आहोत, विचाराच्या टप्प्यात आहोत, अजून आपण तो साध्य करू शकलेलो नाही आहे पूर्णपणे, काही प्रमाणात करू शकलो आहे. पण ते करण्यामध्ये जे आहे बौद्ध धम्म हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि बौद्ध धम्म जेव्हा तुम्ही एक विचाराचा एक समाजाचा भाग होता, अजून एक छोटं उदाहरण नाही पुढे जायच्या आधी
की तुम्ही एक विचारधाराचा समाजाचा भाग होता ना, तेव्हा तुम्ही म्हणजे पुरोगामांचा हा नेहमी तर्काच्या आधारावर जे दुसऱ्यांना समजवायला जातात किंवा जे त्यांचं ताकद हे एकट्याला समजवून करायला जातात, तर तेव्हा तुम्ही 1+1=2 होता. पण जेव्हा एक विचारधारेचा भाग होता तेव्हा तुम्ही कित्येक पटीनं तुमची हे वाटते आणि तुम्ही एका समाजाचा भाग म्हणजे एकटेपणाचा जो भीती असते. म्हणजे मला आठवते की मी जेव्हा धर्मांतराचा मुद्दा केला होता तेव्हा मला माझ्या मामांनी हे केलं होतं की कशा पद्धतीनं लोक धर्मांतर आधी ज्यांनी केलं ते कसे एकटे पडले आणि ते ना इथले राहिले ना तिथले राहिले आणि त्यांची म्हणजे ते नंतर हे झाले, म्हणजे त्यांना खूप अडचणी आल्या. आता ही गोष्ट खूप मोलाची आहे. आपण जर धर्मांतराची चळवळ हे करणार असू तर ह्याच्यामधून एक प्रश्न समोर येतोय की जे धर्मांतर करतात त्यांच्या गरजा प्रचंड असतात. त्याच्यातल्या काही नक्कीच गरजा ज्या आहेत ते साध्य झाल्या म्हणून तर आम्ही जे आहे टिकून राहू शकलो. कारण खूप मोठा बदल असतो. धर्मांतर म्हणजे ही सोपी गोष्ट नाही, खूप मोठा बदल. तुम्ही आधीच्या समाज व्यवस्थेपासून त्यांच्या हितसंबंधांपासून पूर्णपणे तुटता. तुम्ही एक नवीन समाजाचा भाग होता, नवीन हितसंबंधांचा भाग होता आणि तिथं तुम्हाला एकटं पडण्याचीही जर समाजामध्ये तशी जाणीव नसेल की काय गरजा आहेत नवीन धर्मांतर केलेल्या व्यक्तींच्या, तर शक्यता अशी की ते परत आधीच्या समाजाचा भाग होतील किंवा मग कॉम्प्रोमाइज होतील किंवा मग खूपच एकटे पडतील. तर ह्या सगळ्यामध्ये जे आहे म्हणजे नक्कीच बौद्ध संघर्ष समिती म्हणून आम्हाला एक समाज आणि इतरही कार्यकर्ते मित्र ह्यांच्यामध्ये ते भान होतं. त्यामुळं त्यांनी कधी एकटं आमच्या अडचणीच्या काळात कधीही एकटं पडू दिलं नाही आणि ते भान असणं खूप गरजेचं असतं ह्या सगळ्या आपण चळवळीचा विचार करतो तेव्हा. पण आपण एकाचे अनेक होतो हे धर्मामुळं आणि विचारधारेमुळं होतो. ह्याची 2 उदाहरणं देईन. मी सातारामध्ये काही 1 वर्षभर कामाला गेले होते आणि मी तिथं कोणालाही ओळखत नव्हते, कोणाची ओळख नव्हती. पहिल्यांदा गेले होते, चळवळी नवीन होते, खूप जास्त पण हे नव्हती. पण मी तेव्हा फिरायला सुरुवात केली होती आणि मग साताऱ्याला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले. पण संध्याकाळचा वेळ पूर्ण बाहेर वस्त्यांमध्ये वगैरे फिरायला सुरू केली. तर कुठलीही ओळख नसताना काय होतं की मला तिथे लगेच मी सगळ्या वस्त्यांमध्ये कॉन्टॅक्ट करू शकले. मला सगळे मला जवळचे झाले. ते कशामुळं? तर ते विचारधारेमुळं, आंबेडकरांच्या विचारधारेमुळं मी महिन्याभरात तिथं जे आहे आपलीशी झाले, सगळ्यांसोबत हे झाले. तसंच दुसरा एक मुद्दा आहे की तेव्हाही मी 2006च्या आधीची गोष्ट आहे, माझे वडील गेले होते आणि मी माझ्या 2005ची गोष्ट आहे ही. वडील गेले होते आणि मी माझ्या आईंना घ्यायला चेन्नईला गेले होते आणि चेन्नईला गेले तर तेव्हा मी खूप भारावलेले होते, वेगळ्याच मोडमध्ये होते. मी खूप प्रयोग केले आणि मी डिकास्ट होण्यासाठी सगळ्या प्रिव्हिलेजेस सोडण्याचा प्रयत्न म्हणजे ठामपणे मी मग ट्रेनमध्ये विदाऊट असे कल्पना होते. ते सगळे योग्यच आहेत असं नाही आहे, खूप गोष्टी अयोग्य होत्या, खूप गोष्टीतनं मी शिकले पण करायची गरज नव्हती, अशाही गोष्टी होत्या पण मी केल्या तेव्हा. तर विदाऊट रिझर्वेशन, विदाऊट तिथला काही विचार करता आपण असंच जाऊ असं मी निघाले होते. चेन्नईमध्ये कोणाची ओळख नव्हती, काहीच ओळख नव्हती आणि माझ्याकडे वेळ होता थोडा, माझी आई यायच्या आधी थोडा वेळ होता. काय करावं विचार केला, बाहेर पडले आणि बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्या बाबासाहेबांचा फोटो भिंती रंगवलेला होता. बाबासाहेबांचा फोटो दिसला आणि नंबर दिसला. तर ते नंबरवरून फोन केला आणि एका क्षणात चेन्नईसारख्या ठिकाणी जिथं माझी काहीही ओळख नव्हती, कोणीही माझं नव्हतं, तिथं हक्काचे आणि विश्वासाचे एक माणूस जे आहेत मिळाले. त्या व्यक्तींनी मी आंबेडकर मुवमेंटचं काम करते, बौद्ध धर्माचं काम करते असं त्यांना कळाल्यावर त्यांनी मला बिलकुल तिथं एकटं सोडलं नाही. संध्याकाळी सगळ्या विहारांमध्ये तिथल्या फिरून आणलं आणि मला पूर्ण रेल्वे स्टेशनमध्ये बोगीमध्ये चढवण्यापर्यंत त्यांनी जे आहे पूर्ण माझ्यासोबत राहिलं. तर तुम्ही एक समाजाचा भाग होणं हे खूप मोठी आशा, एक खूप मोठं मानसिक बळ असतं आणि हे लढण्यासाठी उर्मी देत असतं. तर ही लढण्याची उर्मी बौद्ध समाजातनं मिळते, सातत्याने मिळते. बौद्ध समाजामध्ये अजून पण खूप गोष्टी दिसल्या मला, जे की प्रेरणा म्हणजे त्याच्यामधून दिसतंय की आपण लढ्याच्या मार्गावर आहोत, चुकत असू, पडत असू, धडपडत असू, पण आपण त्या मार्गावर आहोत. बौद्ध समाज सातत्याने त्या पद्धतीने चाललंय. खूप गोष्टी म्हणजे अडचणी आहेत, खूप प्रश्न आहेत. त्याच्यावर म्हणजे आज तो विषय नाही आहे म्हणून मी संयोजकांना नक्कीच हे म्हणेन की त्या प्रश्नांवर पण ॲक्च्युली चर्चा घडवण्यासाठी कधीतरी ठेवलं पाहिजे सत्र, पण आज तो विषय नाही म्हणून. पण समाज असण्याचा बौद्ध धम्म स्वीकारण्याचे किती फरक पडले. दुसरं जे मला दिसून आलं की अजून एक उदाहरण देते की बौद्ध धर्मामुळं कसा मला फरक दिसला. तर शिकलेल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये मला कधीही सावित्रीबाई फुले ही घराच्या भिंतींवर फोटो त्यांचा दिसला नाही, कधी आदर्श म्हणून कधी दिसली नाही, देवहारात तर नाहीच नाही. पण आपण बौद्ध समाजामध्ये जेव्हा बघतो
तेव्हा अनेक घराच्या लोकांच्या भिंतींवर तुम्हाला जे आहे ते जातीविरहित म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊनचे आदर्श भिंतींवर दिसून येतात. आणि आपण जातीच्या पलीकडे जाऊन लोकांशी का नाळ जोडू शकतोय, तर ते तुम्ही त्या विचारधारा म्हणजे तुम्ही बौद्ध धर्मातनं समतेच्या विचारधारा, स्वातंत्र्याच्या विचारधाराच्या जवळ गेलाय म्हणून तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन त्या आदर्शांना आपलंसं करून घेता. शिवाजी महाराज आपले होतात, शाहू महाराज आपले होतात, आपले ते आदर्श म्हणून आहेत. सावित्रीबाई फुले आपले होते, भिंतींवर येतात, आपले देव्हारांमध्ये दिसतात. देव्हार नॉट इन म्हणजे कोट अँड कोट, पण आदर्शस्थानी येतात, ते पावित्र्यस्थानी येतात ते. तर हा एवढा बदल म्हणजे मी एकदा रेल्वेमध्ये प्रवास करत होते आणि तिथं काही माळी समाजाची लोक जात होते आणि त्यांनी सहज आपलं जे आहे चर्चा चालू झाली आणि मग मी बौद्ध आहे म्हणल्यावर त्यांनी आणि मी त्यांना विचारलं की फुलेंचं तुम्ही हे करता का वगैरे, म्हणजे चर्चा चालू झाली ज्योतिबा फुलेंच्या बाबतची. तर त्यांनी सहज म्हणता म्हणून गेले की आमच्यापेक्षा तर तुम्हीच जास्त त्यांना मानता. तर हे खूप मोठं अचिव्हमेंट म्हणायला हरकत नाही आहे की आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपले आदर्श आज करू शकतो. तर हे बौद्ध धम्मामुळे आपण त्या आदर्शाच्या जवळ गेलेलो आहोत. तर आणि हे टिकवून ठेवू शकलोय. हे जे बदल आहे, हे बंड आहे, हे टिकवून ठेवू शकलोय. हे बौद्ध धर्माचा मोठा भाग दिसून आला. आणि ताकद आज घडीला आपल्या देशामध्ये कुठल्याही विचारधारेला बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जे आहे पुढे जाता येत नाही. तर हे का होऊ शकलं, तर हे फक्त बाबासाहेबांचे विचार खूप चांगले आहेत ह्याच्यामुळे नाही होऊ शकलेलं. तर आज त्या विचाराचं आचरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा समाज आहे आणि तो रेटून नेतोय ते मुद्दे सगळ्या ठिकाणी. तो जिथं काम करत असेल, जिथं तिथं असेल, ज्या पद्धतीनं असेल तो रेटून नेतो. हां, त्याच्यामध्ये आपल्याला सुसूत्रता आणली पाहिजे हा पुढचा मुद्दा झाला, पण तो आज जिथं आहे तिथं तो रेटून नेतोय आणि ही ताकद आहे. फक्त विचारांनी जे आहे समाज बदलत नाही, तर विचारांचा आचरण करणारा समाज जेव्हापर्यंत नसतो, लोक आचरण करत नसतील तर ते विचार पुराणात म्हणजे पुराणाची वांगी पुराणातच राहतात, जर मी हे म्हण बरोबर म्हणत असेल तर. पण ते विचारच राहिले असते. पण आज ताकद आहे, आज आपण रेटून नेतोय. आज आंबेडकरांचे विचार नाव घेतल्याशिवाय कुठल्याच जे आहे लोकांना पुढे जाता येत नाहीये. हे आपण सातत्याने लढत असल्यामुळे झालेलं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी बौद्ध धम्म स्वीकारला. मी शेवटाला येते. मी बौद्ध धम्म स्वीकारला कारण जे आहे एक मला त्याच्यातले तत्वज्ञान मान्य झालं, सर्वांना समान करणं जे आहे, तर्काच्या आधारावरचे विचार हे सर्व मला मान्य झाले. तत्वज्ञान श्रेष्ठ आहे ते आहे. दुसरं माझ्यासमोर आदर्श नवीन आले. तुम्ही रामाचा आदर्श ठेवून जे आहे जातीविरहित समाज निर्माण नाही करू शकत. तर जाती न मानणारे आदर्श माझ्यासमोर दिसले आणि त्या विचारधारेला पुढे नेणारा समाज जे आहे मला दिसला. आणि हां, एक मुद्दा राहिला की अजून एक काय आपण करू शकलोय बौद्ध धम्मामुळं, तर आपण आपल्या विचारधारेचं समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्या विचारधारेचं पुनरुत्पादन करू शकलो. आपण पुढच्या पिढीपर्यंत ते रुजवू शकतोय. म्हणजे जे डाव्या चळवळीमध्ये एक मोठी हे झाली आहे की पहिली पिढी असते पण ते पुढची पिढी घडवू शकत नाही, तर ते बौद्ध धम्मामुळं पुनरुत्पादन, विचारांचं, तत्वांचं पुनरुत्पादन जे आहे शक्य झालं बौद्ध धम्मामुळं. तर ह्या सगळ्या कारणांमुळं जे आहे आणि हे धर्मांतर वैयक्तिक तसंच सामाजिक राजकीय आहे हे ठामपणे हे करून जे आहे आपल्याला जर भारतातली जाती व्यवस्था अंत करायची असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही हे पूर्णपणे पटल्यामुळं आणि स्त्री पुरुष समानता आणायची असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही हे पूर्णपणे पटल्यामुळं आणि ही ताकद आज उपलब्ध आहे आणि त्याला वाढवलं पाहिजे ह्या जाणीवेने मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. एवढं मांडीन माझं खूपच